ठिकाणी शंका घेतात आणि स्वतःच शंका काय करतात, निवारण करतात. का बरं? त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला आपल्या मनावरती हा सगळा असणारा जगाचा प्रकार, ब्रह्माचा प्रकार, परमात्म्याचा प्रकार निश्चळ व्हावा, आपलं मन परमात्मा स्वरूप त्या ठिकाणी व्हावं आणि जी काही देह आहे, जो काही जग आहे, हे देह आणि हे जग जे काही मिथ्या आहे ते मिथ्या निवृत्त व्हावं, ते मिथ्या निघून जावं आणि खाली जे उरलं ते सत्य स्वरूप त्या ठिकाणी उरावं, असं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी सांगतात. उपाधी विनचे आकाश तेच ब्रह्म निराभास, निराभासी मूळ मायास जन्म झाला. त्या ठिकाणी जे आकाश आहे ते ब्रह्मापासून त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, मूळ मायापासून त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मूळ मायेचे लक्षण वायू स्वरूपाची माया. माया म्हणजे काय? जी नाही तिला माया म्हणतात. माया म्हणजे काय आहे? ती माया गोरी आहे का? ती माया काळी आहे का? ती माया कशी आहे? उंच आहे का खुजी आहे? काय त्या मायेचं स्वरूप कसं आहे? तिनं कोणतं वस्त्र अलंकार लिहिलेलं आहे? कसा शृंगार केलेला आहे? सांगता येतं का त्या मायेचा? नाही महाराज, काहीच जिचं सांगता येत नाही तिचं नाव माया. माया म्हणजे काय? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, मा म्हणजे नाही, या म्हणजे जी. जी नाही ती नाही, पण ती दाखवते सगळं, तिचं नाव काय आहे मग? माया. याला ओडंबरी विद्या म्हणतात. जादूगाराची, जादूगार असतो ना त्या ठिकाणी काहीच नसतं, पण छू 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 त्या ठिकाणी त्याच्या त्या जादूने सगळं तो काय करत असतो? निर्माण करत असतो. जादूने त्या ठिकाणी खाऊचा पदार्थ निर्माण करत असतो, एखादं जाळ लावित असतो, खोटे पैसे त्या ठिकाणी निर्माण करत असतो. वडंबरीचा खेळ सगळा त्या ठिकाणी दाखवतो. पण जर पाहू गेलो, सत्य पाहू गेलो, तर खाली काहीच राहत नाही. त्याचं नाव काय आहे? ती जादू. अगतित घटना पटलीशी माया, तिचं नाव माया. जी घटना मनाला पटत नाही ती पटून दाखवते, तिचं नाव काय आहे मग? माया. अगतित घटना आहे त्या, याच्यामध्ये काही विशेष नाही कोणत्याच गोष्टीमध्ये, तरी पण ती विशेष दाखवते, तिचं नाव आहे माया. सगळं पाहू गेल्यानंतर खाली काहीच सापडत नाही, सगळा दिसता भुसा आणि भुसाची आहे का नाही? कणू कांडिता कोंडा, यदि एखादा कोंडा असला धान्याचा, भूस कांडिलं भूस, आणि त्या भुसातून शेवटी काय निघत? भुसच असतं. पण तरी पण ती माया जेव्हा दाखवते ना, तेव्हा आपल्याला त्याच्यात काहीतरी वेगळं वाटतं महाराज. ताकाचं किती घुसळण केलं तर त्याच्यातून दोन्ही निघण का? नाही निघणार. एरंड्याचं गुऱ्हाळा मधून त्या ठिकाणी काही निघणार? साखर निघणार? तशी ही माया आहे. माया म्हणजे व्यर्थ त्या ठिकाणी असणारं घुसळण आहे, त्याच्यातून काहीच त्या ठिकाणी निघत नाही, पण ती दाखवते, दाखवत राहते. म्हणून तिला काय म्हणलेलं आहे? वेगळाची बाहुली, आहे का नाही? विषयाचे समसुख, वेगळाची बाहुली आणि आबराची साहुली जाईल दया. तिचं नाव काय आहे मग? माया. अघटित घटना पटलीशी माया. जी घटना त्या ठिकाणी घडून येत नाही ती काय करत असते? घडून आणत असते. आणि जी घडलेली आहे ती विघडून टाकीत असते, तिचं नाव काय आहे मग? माया. अशा पद्धतीनं ही माया निर्माण झाली परमात्म्यावर. आणि या मायेने त्या ठिकाणी आकाशापासून काय केलेलं आहे? त्या ठिकाणी तेज वायू केला. वाऱ्यापासून काय केलेलं आहे मग? तेज केलं. तेजापासून काय केलेलं आहे? जल केलेलं आहे. जलापासून काय केलेलं आहे? पृथ्वी केलेली आहे. आणि त्याच्यापासून हे सगळी काय झालेली आहे? त्या संपूर्ण जगताची निर्मिती झालेली. ते पृथ्वीची पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रतिती प्रमाण पाषाण देवी. या पृथ्वीच्या पोटामध्येच त्या ठिकाणी असणारी पाषाण, दगड वगैरे, त्याच्यातून काही देव वगैरे त्या ठिकाणी निर्माण झाले. दगडाचे त्या ठिकाणी देव, नाना वृक्ष मृत्तिका प्रचिती रोकडी विश्वलोका, समस्त देवाचा धारा एका वायूमध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा हा जो वारा आहे, वाऱ्यामधून त्या ठिकाणी असणारी ही काही रचना पृथ्वीची निर्माण झालेली आहे. म्हणून वायू स्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना ध्येय धरणे, गुप्त प्रगट होणे जाणे समजताशी. वायू स्वरूप विचरती वायूमध्ये जगज्योती, जाणती कळा वासनावृत्ती नाना भेदे. म्हणून आकाश, पृथ्वी, वायू, तेज आणि त्या ठिकाणी जल, हे सगळं मिळून त्या ठिकाणी जे काही भागणी झालेली आहे ना, ही त्या ठिकाणी पंचमहाभूताची भागणी झालेली आहे. आणि हा जो पंचमहाभूत आहे ते त्या ठिकाणी काय आहे? व्यर्थ आहे. आणि जे ब्रह्म आहे ते कसं आहे मग? सत्य आहे. ऐका पृथ्वीचा विचार, पाषाण मृत्तिका निरंतर, आणि एक दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्ने. याच्यामध्ये त्या ठिकाणी एक चांगला प्रकार आणि एक त्या ठिकाणी असणारा साधारण प्रकार सांगितलेला आहे. पाण्याचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक साधारण
आणि एक त्या ठिकाणी अमृता पद्धतीनं. वाऱ्याचेही 2 प्रकार सांगितलेले, साधा वारा आणि पंचप्राणाचा एक त्या ठिकाणी काय आहे वारा सांगितलेला आहे. अग्नी पण 2 प्रकारांनी सांगितलेला आहे आणि आकाशही 2 प्रकारांनी सांगितलेला आहे. आता मनुष्य कोठोनी झाली हे मुख्य आशंका राहिली, पृथ्वीवरती सावध केली पाहिजे श्रोते. माणसाची उत्पत्ती कशी झाली त्याचं लक्षण त्या ठिकाणी मात्र ही शंका राहिलेलीच आहे. ती मात्र पुढच्या समासामध्ये समर्थांनी सांगितलेली आहे. घ्या दशक 10वा, छोटे छोटे येतं आणि त्याच्यात काही एवढं हे नाही. आपण समासच होता. बीज लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम. आता पाहू जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशुनी पदती, प्रत्यक्ष आता श्रीराम. हे चले आम्ही भूचरे, नाना प्रकारीचे शरीरे शरीरापासून होती श्रीराम. प्रत्यास आम्ही प्रमाण, निश्यास आम्ही अनुमान, मार्गवे कोणी आदरान घेऊच नये श्रीराम. विपरीतापासून विपरीत होती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही श्रीराम. तरी उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणी केली, जिने केली त्याची निर्मिली काया कोणी श्रीराम. कैसे पाहता उदंड लांबले, वरी मुळी शरीर कैसे झाले, कासयाचे उभारले कोणी कैसे श्रीराम. कैसे मागील आशंका रात गेली ते ऐका, कदापि जादू घेऊ नका प्रत्यवालिया श्रीराम. प्रत्येची आहे प्रमाण, मृकास वाटे अप्रमाण, पिंड प्रचित शब्द जाण विश्वासासी श्रीराम. तेची अष्टदा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया श्रीराम. मूळ माया वायू स्वरूप, वायूमध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा पर्यारूप ब्रह्मीन घडे श्रीराम. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला शब्दातीत श्रीराम. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाममात्र तुका ब्रह्म, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही श्रीराम. तथापि आग्रही लाविला, दोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंतीला, तरी तो तुटेना श्रीराम. विकार नसे निर्विकार जैसे तैसे श्रीराम. आता ऐका प्रत्ययो जाणून धरावा निश्चो, तरीच पावी जे जाऊ अनुभवाचा श्रीराम. माया ब्रह्मीचे समीर, त्यात जाणता तो ईश्वर, ईश्वराने सर्वेश्वर, तयासीच बोलिले श्रीराम. त्रिगुण भेद झाला, ब्रह्मा विष्णू महेश उपदला, तै ठाई श्रीराम. सत्वर जाणी तम, हे त्रिगुण उत्तमोत्तम, यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरूपिला श्रीराम. जापता विष्णू भगवान, जानता नेनता चतुरानन, नेनता महेश पंचानन, अत्यंत भोला श्रीराम. त्रिगुण त्रिगुणी कालवले, कैसी होती वेगळाले, तरी विशेष नीन भासले, ते बोलावे लागते श्रीराम. वायू मध्ये विष्णू होता, वायू स्वरूपची तत्वता, पुढे झाला बेधरता चतुर्भुज श्रीराम. ब्रह्मानी महेश ते धरती सावकाश, गुप्त प्रकट होता तयास वेळ नाही श्रीराम. आता रोकडी प्रचिती, मात्या देवाच्याच मूर्ती सामर्थ्यवंत श्रीराम. देव देवता भूते देवते, चढते सामर्थ्य आहे तेथे. जोटिंग वायू स्वरूप असती, सवेची खुळखुळा चालती, कोबीर खारिका टाकून देती अकस्मात श्रीराम. अभिच ज्ञान अभावी, तरी भौतिकास ठावी, आपुलाल्या अनुभवे विश्वलोक जाणते श्रीराम. मनुष्य धरती शरीर वेश, नाना परकार्या प्रवेश, तो परमात्मा जगदीश कैसा न धरी श्रीराम. अनुवाये स्वरूप दे धरिले, ब्रह्मा विष्णू महेश झाले, विस्तारले पुत्र पौत्री श्रीराम. तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या, परी तयापासून प्रजा निर्मिल्या नाहीत कदा श्रीराम. इथून पुत्र कल्पिले, तेथे प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले हरिहरा.
ते प्राणी स्वेदेज बोलिले, एक वायू करता झाले अकस्मात उद्भिजे. श्रीराम मनुष्याची गोडविद्या रावडंबरी विद्या ब्रह्मयाची सृष्टी विद्या येणे प्रकारे. श्रीराम काही एक मनुष्याची यावनी विशेष राक्षसांची विशेष ब्रह्मयाची सृष्टी विद्या. श्रीराम निर्मिले प्राणी निर्मिले वेद वेदोनी मार्ग निर्मिले ज्ञानी निर्माण केले येणे प्रकारे. श्रीराम शरीरापासून शरीरे सृष्टी लागली विकारे सकळ शरीरेने प्रकारे निर्माण झाले. श्रीराम येथे आशंका पिटली सकळ सृष्टी विस्तारली विचार पाहता प्रत्याली यथा नवे. श्रीराम आळशी सृष्टी निर्माण केली विष्णुनी कैसी प्रतिपाळली देवी वंचना पाहिली पाहिजे श्रोती. श्रीराम नाना अवतार धरणे दुष्टाचा संहार करणे धर्म स्थापया कारणे विष्णू सजन्म. श्रीराम म्हणून धर्म स्थापनेचे नर